आलं पाहिजे आणि साहेबांची जरा थांबा. सांगितलं भाई भाई ये त्याचं निवारण तुम्ही करून आज महाराष्ट्राच्या राजसिंहासनावर मुख्यमंत्री म्हणून परत बसावे, तसेच त्यांची या देशात शिवसेनेची सत्ता आली पाहिजे, तसंच त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या प्रकारे आरोग्य दे, त्यांच्या मनात ज्या काय मनोकामना असतील, ज्या काय इच्छा असतील त्या सगळ्या परिपूर्ण करून तुमच्या दरबारात या मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर असंच लोकार्पण सोहळा करता माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून या दरबारात आले पाहिजे ही त्यांची मी विनंती तुमच्या चरणाजवळ अर्पण करीत आहोत. त्यांना यामध्ये चांगल्या महाराष्ट्रामध्ये जी 8 अशी मंदिरं आहेत, तुझ्या मंदिरामध्ये पहिलं मंदिर या ठिकाणी उपस्थित सर्व गावकरी बांधवांनो आणि मी नशीबवान आहे, मी भाग्यवान आहे की मी हे एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून श्री भवानी शंकर धूतपापेश्वराची सेवा करू शकलो. सर्वांनी म्हणजे सर्व जे राज्यकर्ते आहेत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, राज्यकर्ते येत असतात आणि जात असतात, पण देव मात्र चिरकाल असतो आणि सदैव असतो, तोच बघत असतो कोण काय करतो. आणि इकडे आल्यानंतर ह्या म्हणजे हे मी बोलतोय त्याला ते एक उदाहरण आहे शिवकालीन समयात, म्हणजे त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासूनच्या ह्या समया आहेत. वेळ जात असतो पण कोण कसं वागतोय याचा लेखाजोखा हा देव ठेवत असतो. तुम्ही सगळ्यांनी साकडं घातलं की पुन्हा मुख्यमंत्री हो, माझी तशी काही इच्छा आधी नव्हती आताही नाही. त्याची जी काही इच्छा होती की माझ्या हातनं हे व्हावं ते झालं. आणि जे आता विनायकराव तुम्ही म्हणालात की तुम्ही अचानक त्यावेळेला आलात काय, हे नाव सुचवलं काय, मी तिथे होतो काय आणि झालं. तर मी धूतपापेश्वरच्या चरणी हेच सांगेन की नाव धूतपापेश्वर आहे, जे धर्माच्या नावाने पाप करतायत त्यांचा पूर्ण नायनाट कर. आणि ही सगळी मंडळी आहेत, राजन आहेत, विनायक आहेत, भास्करराव आहेत, तुम्ही सगळे बघताय काय यांचं पाप आहे, काय यांनी गुन्हा केलाय, काय यांच्या मागे लागलाय. आता तसा प्रत्यक्ष देव समोर उतरून काय करणार नाही, पण मतदानाच्या वेळेला तो देव तुमच्यात उतरला पाहिजे. मतदानाच्या वेळेला तो जो काय आत बसलेला माझा भवानी शंकर आहे तो तुमच्या रूपाने मतदान केंद्रावर गेला पाहिजे. आणि ही सगळी पाप करणारी माणसं आहेत, त्यांना
कायमचं एकदा नष्ट करून टाकलं पाहिजे राजकारणामध्ये. आणि मला असं वाटतं हेच माझं पात्र मी या भवानी शंकराच्या धूतपापेश्वराच्या चरणी घालतो आहे. आणि मला खात्री आहे की देव आपला ऐकल्याशिवाय राहणार नाही आणि परत मी नक्की येणार. पण जसं मध्ये बोललो होतं की मी पुन्हा येईन, तसं नाही. मी हे देशावरती आणि महाराष्ट्रावरचं अरिष्ट हे भवानी शंकरा तू नष्ट कर. मी तुझ्या दर्शनाला पुन्हा वादन करत आणि तूर्त सगळ्यांना धन्यवाद देऊन आपले रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.